कार्यक्रम अधिकारी मनीषा मोठे मॅडम जॉईन करून घ्या. ठीक आहे. हो सर. हा. त्याचबरोबर जळगावचे एन डी पाटील सर पीओ ते पण जॉईन करून घ्या. वेलकम आणि हॅलो सर. हा सानिया. सर पाटील सर फक्त राहिलेले आहेत. मग आता जॉईन तर खूप झालं सर. आता अजून 1-2 मिनिटं थांबूया मग सुरू करूया. सर स्टार्ट करूया का सर? आले सुरू करा. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्रीराम ग्राम संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी, कृषी जैव तंत्रज्ञान व कृषी व्यवसाय विद्यालय वडाळा आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आज आपण जमलो आहोत. आज 24 सप्टेंबर. हा दिवस आपण राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा करतो. भारताच्या युवा व्यवहार क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकार ही योजना 1969 मध्ये महात्मा गांधींच्या शताब्दीच्या वेळी सुरू करण्यात आली होती. विविध सामुदायिक सेवांद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. युवकांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे आज दिसून येत आहे. प्रभावी व्यक्तिमत्व घडवत असतानाच तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. या दिनाचे औचित्य साधून आज आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत. तर आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी लाभलेले संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील माननीय डॉक्टर यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अध्यक्ष व लोकमंगल कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन सर, लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमोल शिंदे सर व लोकमंगल कृषी व्यवसाय विद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर रणजित पाटील सर यांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यकारी माननीय डॉक्टर गणेश पवार सर, लोकमंगल विद्यालय, माननीय प्राध्यापक सचिन जगताप सर, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय व माननीय प्राध्यापिका ज्योती गायकवाड मॅम, लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांचेही मी हार्दिक स्वागत करते. याबरोबरच उपस्थित सर्व विभागाचे आदरणीय प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते. यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्वजारोहणाने आणि लक्षगीताने करूया.
धन्यवाद दिशा. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक सचिन जगताप सर यांना. नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वप्रथमतः सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका कार्यक्रम अधिकारी यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या मी शुभेच्छा देऊ इच्छितो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय, लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि लोकमंगल कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी आमचे मार्गदर्शक डॉक्टर महावीर सिंग चव्हाण सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करीत असल्याचा आनंद वाटतो. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय सन 2008-9 पासून आणि लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सन 2013-14 पासून विद्यापीठ अनुदान प्राप्त एकक असून तर लोकमंगल कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय 2019-20 पासून सेल्फ फंडेड म्हणजेच स्वयंसहाय्यता एकक असून आमच्या तिन्ही कृषी संलग्नित महाविद्यालयाचे नियमित व विशेष कार्यक्रम या कोरोना महामारीत सुद्धा कौतुकास्पद व आदर्शयुक्त ठरत आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात तिन्ही महाविद्यालयाच्या स्वयंसेवकाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले असून महामारीचा वाढत चाललेला आलेख आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती यांचा आंतरमध्य साधत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ऑनलाईन पद्धतीनं कोरोना विषाणू, कोरोना प्रसाराची कारणे, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, लसीकरणाचे महत्त्व, लसीकरणासंदर्भातील समज गैरसमज याविषयीचे विविध प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ सोबतच पोस्टर्स तयार करून सोशल मीडियाद्वारे त्याचा प्रसार आणि प्रचार करून समाज निर्मूलन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच लॉकडाऊन काळात निराधार, बेरोजगार समाज घटकास मोफत सॅनिटायझर, मास्क, अन्नदान करून आपणही समाजाचे देणे लागतो या उक्तीप्रमाणे सरळ हाताने सहकार्य करत समाजाप्रती माणुसकीच्या नात्याने आपलेपणा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे.
याशिवाय स्वयंसेवकांनी साप्ताहिक विशेष शिबिरांतर्गत ऑनलाईन स्वरूपाचं हे शिबिर होतं. या शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी स्वतःच्या गावी व परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, बीजगोळे निर्मिती संदर्भात प्रात्यक्षिक, एप्रिल कूल ॲक्टिव्हिटी, सेंद्रिय शेतीची गरज, त्यासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी दर्शनी मोबाईल ॲपचा वापर, ऑनलाईन कोविड लसीकरण नावनोंदणी, तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि कृषी विभागातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित करत विशेष साप्ताहिक शिबिर संपन्न केले आहे. ते सर्व करीत असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी चव्हाण सरांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन मोलाचे ठरतच आहे. त्यासोबतच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे सर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमोल शिंदे सर आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर यांचे प्रत्येक उपक्रमाच्या वेळेस मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे. मला माहिती आहे की आपणा सर्वांना प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची उत्सुकता आहे. तत्पूर्वी चव्हाण सरांना मी सांगू इच्छितो की आम्हाला प्राचार्य आणि आपलं वेळोवेळी मार्गदर्शन हे लाभतच असतं, परंतु या कोविड महामारीच्या संकटाच्या काळात किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा तथा माजी सहकार मंत्री माननीय सुभाष बापू देशमुख साहेब व संस्थेच्या सचिवा माननीय अनिता डोबळे मॅडम यांनी सुद्धा स्वयंसेवकांसोबत ऑनलाईन पद्धतीनं त्यांचं जे काही उपक्रम वेगवेगळे राबवत आहोत, वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत, त्यांच्या कार्यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत किंवा स्वयंसेवकांसोबत हितगुज करत त्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. यासोबतच सर आत्ताच्या काळा म्हणजे या मंथमधली जर ॲक्टिव्हिटी सांगायची म्हटलं तर तिन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे गणेशोत्सवाच्या दरम्यान जे काही निर्माल्य आहे ते निर्माल्य आपल्या घरच्या सभोवताली परिसरातील किंवा वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळातील सार्वजनिक मंडळातील निर्माल्य आहे ते गोळा करून त्यापासून कंपोस्ट निर्मिती करून एक सेंद्रिय खत आपण स्वतः तयार करू शकतो किंवा ते वेस्टेज न करता आपण त्याचा सदुपयोग करू शकतो. याचा एक समाजामध्ये संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जास्त माझं मी प्रास्ताविक न लांबवता या ठिकाणी मी संयोजकांनी मला जी प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आणि खास करून आमचे सहकारी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश पवार सर आणि प्राध्यापिका ज्योती गायकवाड मॅडम यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. दिशा. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद सर. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळून आपले राष्ट्रीय सेवा योजनेबद्दलचे विचार एका व्हिडिओ मधून मांडले आहेत ते आपण पाहूयात. देश मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे. मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी. Good morning, everyone. Myself, Disha Bhadevanand Koigar. Today, we all are gathered here to celebrate NSS Day. The motto tells us everything what NSS want to teach you. Not me, but you. It tells us to serve community, to serve society before thinking of ourselves, before thinking of our own self. We must have to think of others. NSS helps us to identify the problems in the society and try to solve them. National Service Scheme, also called as NSS. NSS Day is celebrated on 24th September every year. 24th September 1959, NSS, that is National Service Scheme, is launched.
donation, then sending Rakis to our soldiers. From the activity of sending Rakis to our soldiers, we have come to know about how to send posts. In the world of this online world, no one will prefer sending posts, but in the world of online world, sending post is also thing to know about. Okay, so sending Rakis, then planting trees. So regarding tree plantation, NSS unit base agriculture third year as well as base agriculture first year have started new initiative, that is my thing on friendship day, that is 1st August 2021. So from NSS we have completed so many activities. We have reached to our society, and I think NSS provides such opportunities which can contribute to the development of our country. So through NSS, if we come to contribute at least 1% to our country, then it will be our great pleasure. Okay, so NSS is something which brings us to the new state, or we can say it can bring us to the sky. Thank you. This for me is great opportunity for self-development competence. It is a selfless service to which every NSS volunteer devotes. It gives me potential to work much more each coming day, and I'm very glad to be part of this today. Thank you. As an NSS volunteer, we must try to serve our society whatever is possible from us towards them. I want to thank Dr. Ganesh Kawasar for selecting me as an NSS volunteer. NSS activity teaches me very good and essential things which are very much beneficial and essential to everyone's life. Motto of NSS is not me but you. NSS gives us a great opportunity to listen to you. NSS directly contribute to nation service, and I am really proud to be an NSS volunteer. Thank you. I believe NSS is not just a platform, or NSS is not just a scheme, but NSS is an emotion. And I'm really grateful that I'm NSS volunteer. First one is identifying the problems of society, identifying the problems of nature. So, to give whatever is whatever we have others, to thanks and peace for the quality of teamwork. NSS activity. That is not just about me, it's also about you, and that is exactly what I would say is not me. Good morning friends, myself Pandit Rohan Digambar. I am studying in 8th semester and 3rd year. Today we gather here to celebrate NSS Day. NSS slogan is not me, but you. NSS encourages our youth to do social activities. In our nation and our society, there are many problems are created. That time, NSS anytime ready to solve them. Firstly, NSS identify them, plan for this problem, and then work on them. And part of the NSS. That's why I want to tell you that I am proud upon myself that I am the NSS volunteer, that I can serve my country, that I can brighten the name of my country. I'd like to thank you, Dr. Ganesh Kawasar, for selecting me in NSS unit in our college. That's why I learning and doing all other activities which are essential to our nation. Thank you, Ganesh Kawasar. माझं नाव निखिल शिवाजी. मला NSS म्हणून काम करायला आवडते. NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, त्याच्यामध्ये काम करायला आवडते. NSS मध्ये काम असतं, म्हणजे घरातलं काम स्वच्छ करायचं असो, गावात स्वच्छ करायचं असो, कुठलंही काम असो, तिथलं काम करायचं म्हणजे देशाची सेवा करायचं म्हणजे मला लय आवडतं. NSSच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधण्यासाठी NSS मधून मी देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो. जसं NSS मुळे खेड्यापाड्यामध्ये प्रबोधन करण्याची संधी मला मिळाली. माझं नाव नितीन गोटे, लोकमंगल कृषी महाविद्यालय बडाळा, BA फर्स्ट इयर चा मी विद्यार्थी आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक योजनाचा एक स्वयंसेवक आहे. त्याचा मला अभिमान आहे, कारण यामुळे मला माझा व्यक्तिमत्व विकास तसेच समाजामध्ये जनजागृती करण्याची संधी मिळते. Happy NSS Day to all. I should join NSS to learn new things, and NSS also helped me to developing
self-confidence by doing different NSS activities, and it also helped me to developing leadership skills. Thank you. Hello everyone, myself Arbash KS Agri first year student. We know today is 21st September 2021 NSS Day. Our local education college decided to celebrate this day in various activities. The National Service Scheme is an Indian government sponsored flagship for public service program conducted by Ministry of Youth Affairs and Sports of Government of India. NSS helps to acquire leadership and provide the diversified opportunity to students in college and the university to develop their personality through community services. NSS is beneficial to both students as well as society. It makes a student confident and develop their leadership skill and also gain a knowledge. I am proud to be a NSS volunteer. Thank you. NSS प्रोग्राममध्ये ॲज अ NSS व्हॉलेंटियर म्हणून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यात खूप आनंद वाटला. धन्यवाद दिशा. तर आपल्या महाविद्यालयामध्ये NSS व्हॉलंटियर्सनी मागील वर्षापासून केलेल्या काही ऍक्टिव्हिटीज आपण व्हिडिओद्वारे पाहूयात. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां. मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी मैं उड़ूं जहां. मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी मैं उड़ूं जहां. ये ज़मीं मेरी ये मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां. धूप ने बजे आसमां हमने सुनहरी कर दिया. कभी धूप ने बजे आसमां हमने सुनहरी कर दिया. फिर धूप बांध के पाँव में हम उड़े हैं ठंडी हवाओं में. मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां. कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेके परों पे हम. कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेके परों पे हम. कभी छानी खाली खला कहीं हम उड़े जहाँ पे हवा नहीं. ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. मेरी जिंदगी परवाज़ है. मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी मैं उड़ूं जहाँ. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी मैं उड़ूं जहाँ. मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी मैं उड़ूं जहाँ. ये ज़मीं मेरी ये मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ. धूप ने बजे आसमां हमने सुनहरी कर दिया. कभी धूप ने बजे आसमां हमने सुनहरी
फिर धूप बांध के पाँव में हम उड़े हैं ठंडी हवाओं में। मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ। कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेंगे परों पे हम। कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेंगे परों पे हम। कभी छानी खाली खला नहीं, हम उड़े जहाँ पे हवा नहीं। धन्यवाद दिशा. तर कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी दिनेश कोडक यांच्याकडे सोपविते. धन्यवाद सुहासिनी. नमस्कार. आज 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, कार्यक्रम अधिकारी आणि प्राध्यापक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी दिनेश महादेव कोडक, लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी आपलं पुनश्च स्वागत करतो. राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एक युवकांची समाजासाठी व या देशासाठी चालवलेली चळवळ. सामाजिक जबाबदारीचे जाण आणि भान ठेवून युवकांकडून राष्ट्रसेवा घडावी, राष्ट्रपती मनामध्ये प्रेम निर्माण होऊन या युवकांचा युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र उभारण्यासाठी व्हावा. या अखंड भारतातील युवक समाजामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी, व्यसन यासारख्या अनेक विचित्र गोष्टींमध्ये भरकटला जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना नवचैतन्य देऊन समाज परिवर्तनाचे कार्य करत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हटले होते, तुम्ही जगात जे बदल पाहू इच्छिता त्याची सुरुवात स्वतःपासून करा. तर हीच सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन स्तरावर युवकांपासून करत आहे. आजचे संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करते आणि विचार बदलले की आपले आयुष्य बदलते. तर हाच विचार घेऊन मी या व्यासपीठावर अनिकेत गुंजारे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. उपस्थित प्रमुख अतिथी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा देऊन मी अनिकेत गुंजारी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मुळात राष्ट्रीय सेवा योजना या संकल्पनेचा जन्म कधी व कोणत्या उद्देशाने झाला हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या भारत देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडवण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगत असताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषतः शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबवल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्च शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमांपर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते. डॉक्टर DS कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा अशी शिफारस 1964 ते 1966 या दरम्यान केली आणि 1967 मध्ये राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत NCC सोबत NSS असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन 24 सप्टेंबर 1969 रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षण मंत्री VK राव यांनी देशातील 37 विद्यापीठात प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी आहेत. 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्हे हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्य शिक्षण हे सर्व स्वयंसेवकामध्ये रुजवण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना
हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे. अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठेतरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाज परिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. पर्यावरणासंबंधी वृक्षारोपण, CCTVचे काम, ग्रीन ऑडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, निर्माल्य संकलन, जलसाक्षरता, समाजाप्रती कन्यारत्न वाचवा अभियान, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक सर्वेक्षण आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व माझे मनमत थांबवतो. धन्यवाद. खूप चांगले विचार मांडले अनिकेत, धन्यवाद. गरुडा एवढे उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित केलेली लहान सेवा ही मोठीच असते. तर हाच सेवाभावातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी मी मोनिका पवार यांना आमंत्रित करतो. राष्ट्रीय सेवा योजना गीत. उठे समाज के लिए उठे उठे, जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे, स्वयं सजे वसुंधरा सवार दे, हम उठे उठेगा जग हमारे संग साथियों, हम बढ़े तो सब बढ़ेंगे अपने आप साथियों, जमी पे आसमान को उतार दे, स्वयं सजे वसुंधरा सवार दे, स्वयं सजे वसुंधरा. सुप्रभात. मी मोनिका पवार, बीटेक बायोटेक्नॉलॉजी 3rd इयर स्टुडंट, अध्यक्ष महोदय आणि इथे जमलेल्या सर्वच फॅकल्टीचे प्राचार्य तसेच शिक्षक व तुम्ही सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आज 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्याआधी माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा सांगू इच्छिते, जो की मला खूप मोठी शिकवण देऊन गेला. 2018 साली मुंबई येथे निरंकारी बाबांच्या सत्संगला गेले होते. तेव्हा आता तुम्हाला माहित असेल, सत्संग म्हटले तर लाखो लोक तिथे 15 दिवसांसाठी निस्वार्थ सेवा करतात न चांगल्या विचाराचे आचरण करतात. झालं असं की मी तिथे ज्यावेळी दर्शनाला गेले तेव्हा एका व्यक्तीने मोठी अशी पैशाची भरलेली एक पर्स त्या बाबांकडे धनदान केली सेवेसाठी. संयोग की काय, पण काही वेळाने जेव्हा मी पाण्यासाठी बऱ्याच लांबलचक रांगेत उभी होते, अचानक तोच व्यक्ती मला तेथून पाणी बॉटल भरून चाललेला शेजारून एक वयस्क आजीचा हात पुढे आला आणि ती त्याला बाळ थोडंसं पाणी दे म्हटली. तो व्यक्ती तसंच न पाहिल्यासारखं करून पुढे निघून गेला. मला आश्चर्य वाटलं. खरंच मी तिथे काय शिकले यापेक्षा मला तो बोधक किस्सा न विसरण्यासारखा. तात्पर्य एवढंच सांगण्याचं की खरंच निस्वार्थ सेवा करण्यासाठी धन नाही तर मन मोठं लागतं. न हेच निस्वार्थ काम राष्ट्रीय सेवा आयोगाचे व्हॉलंटियर करत असतात. मला गर्व वाटतो की मी एक राष्ट्रीय सेवा आयोगाचा हिस्सा आहे. कदाचित म्हणूनच की काय, संघ आणि राज्य केंद्र लोकसेवा आयोगाने जे कमिशन स्थापन केले त्याला सेवा आयोग म्हटले, कारण सेवा ही निस्वार्थ निष्फळ भावनेने केली जाते आणि आजच्या युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात यात सहभाग आहे. 40 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी आहेत. यात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय योजना सरकारचा अभिनव उपक्रमाद्वारे लाखो कुटुंबियांपर्यंत पोहोचत आहोत. नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे मूल्य आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. समाजाचे आदराने वागणे, समाजाच्या गरजा आणि समाजाच्या ओळखण्यासाठी विद्यार्थी किंवा तरुण पिढीला सामील करा आणि समस्या सोडवण्यात सहभागी व्हा. तरुणांमध्ये सामाजिक आणि नागरी जबाबदारीचे भावना विकसित करणे, टीमवर्क आणि जबाबदाऱ्या वाढून घेण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करणे, नेतृत्व आणि गुण लोकशाही दृष्टिकोन प्राप्त करण्यास मदत करणे, आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे हीच आपली उद्दिष्टे. खरंच राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा यासाठी आपण हे उपक्रम, विशेष शिबिरे यांद्वारे समाज प्रबोधन करण्याचे कार्य करत असतो. आम्हाला अभिमान वाटतो स्वयंसेवक असल्याचा आणि आज कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन असली तरी सुद्धा NSS व्हॉलंटियर एकत्र येऊ शकले नाही तरी सुद्धा येथील लोकांना एकत्र घेऊन आम्ही ग्राम स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, श्रमदान, पाणी अडवा पाणी जिरवा व मोठ्या प्रमाणात आम्ही वृक्षारोपण केले. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॅन्डेमिक काळात लोकांना कोरोना अवेअरनेस बद्दल माहिती दिली,
मास्क वाटप, सॅनिटायझरचा उपयोग, पोस्टल प्रेझेंटेशन, फूड डोनेशन एवढेच नाही तर कोरोना लसीचे महत्त्व लोकांना पटवून दिले. तसेच आताच झालेल्या गणपती उत्सवानंतरचे आम्ही जे गणपती उत्सवानंतरचे वेस्टेज होते त्यांचे कंपोस्ट खत बनवण्याचे प्रयोग देखील केले आणि या सर्वांमध्ये खरंच शिक्षकांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. अशीच राष्ट्रीय सेवा अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार या युवा चळवळीच्या माध्यमातून करत आहे. खरंच देशात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर सर्वात आधी तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक पोहोचतो याचा मला अभिमान वाटतो. स्वयंसेवकसाठी मी एवढंच म्हणेन की व्हॉलंटियर, स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव अँड डू व्हॉट यू कॅन. आपणही राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ राष्ट्र व समाजासाठी तत्पर व सक्षम ठेवू अशी ग्वाही देते आणि इथे माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. सगळ्यांना माझे विचार शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मोनिका. यानंतर मी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी नेहा थोरात यांना विनंती करतो. धन्यवाद दिनेश. ज्ञानाचे कधी थांबलेत तर न वारे, ज्ञानाचे कधी थांबलेत तर न वारे, ज्ञानाने आहे विश्व व्यापले सारे. या आज बांधूया शब्दांचे बांध, या आज बांधूया शब्दांशी बांध आणि घडवूया विश्वव्यापी संवाद. व्यक्तीला आपल्या जन्मात अनेक ऋण फेडावे लागतात. त्यापैकी एक म्हणजे समाज ऋण होय. विद्यार्थी दशेतच समाजसेवेचे गुण अंगी येण्याकरिता राष्ट्रीय कृषी सेवा हा उपक्रम शासन राबवते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे श्रमसंस्कार शिबिरे आयोजित करण्यात येतात. घरामध्येही झाडू हाती न घेतलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींवर समाजसेवेचे संस्कार हवेत. नुसते व्हॉट्सअपवर समाजसेवेचे मेसेज फॉरवर्ड केल्याने किंवा आदर्श विचारांचे स्टेटस ठेवल्याने व्यक्ती समाजसेवी होऊ शकत नाही किंवा त्यात ते गुण येऊ शकत नाहीत. त्याकरिता कर्मयोगी श्रीमंत गाडगे महाराजांचा आदर्श ठेवून त्यांच्याप्रमाणे कृतिशील व्हावे लागेल. तसेच आपल्या विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. जसे की एप्रिल फूल उपक्रम अंतर्गत पक्ष्यांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय करणे, कोविड कुटुंबातील सदस्यांना अन्नदान, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणे, पीक पाहणी ऍपद्वारे शेतकऱ्यांना शेतीचे रजिस्ट्रेशन करून देणे, शेतकऱ्यांना गायीच्या वेगवेगळ्या जाती तसेच वेगवेगळ्या पिकांबद्दल कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी गोष्टींची माहिती देणे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे इत्यादी अनेक उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आले. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको विचार उजवा, माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा आपल्याच विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहे प्रथम वर्षातील विद्यार्थी श्रीराम कुलकर्णी. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या रसिक श्रोते हो, मित्र आणि मैत्रिणींनो, आणि आज मी 24 सप्टेंबर NSS डे म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः सर्व गुरुवर यांना धन्यवाद देतो. मी श्रीराम कुलकर्णी आज राष्ट्रीय सेवा योजना याविषयी थोडस मनोगत व्यक्त करणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ याचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भूमिका आहे. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. युवकांचे प्रभाव व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असतानाच दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यामध्ये सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्व विशेष करतात. शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांना व्हावा, तरुणांकडून राष्ट्र सेवा घडावी, युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात.
शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्च शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रीय सेवाची व्याप्ती वाढत दिसून येते. डॉक्टर DS कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यावर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा अशी शिफारस 1964 ते 66 दरम्यान केली आणि 1967 मध्ये राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत NCC सोबत NSS असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरू परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन 24 सप्टेंबर 1969 रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षण मंत्री VK राव यांनी देशातील 37 विद्यापीठात प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली. आज देशातील हजारो महाविद्यालय व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले आहेत. नॉट मी बट यू माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्य आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. महात्मा गांधींची खेड्याकडे चला हा विचार घेऊन गावामध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामार्फत निर्मळ ग्राम आवर्गीन व शाश्वत चर खांदणे, रस्ते बांधणे आणि पाणी आरवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य, श्रमदान, नाट्य, रॅली, उद्बोधक चर्चा, शिवार फेरी, गावकरी संवाद या माध्यमातून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवा शक्ती व ऊर्जाशस्त्र पुरवण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे. अलीकडच्या काळात समाज वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठेतरी भटकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाज परिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचे तरुण करीत आहेत. पर्यावरण संबंधी वृक्षारोपण, CCTVचे काम, ग्रीन ॲडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवत आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ राष्ट्र व समाजासाठी तत्पर व सक्षम व्हावी यासाठी मी दिलासादायक ओळी म्हणत आहे. आपला उद्दिष्ट मानतो. उठे समाज केले उठे उठे, जगे सो राष्ट्र केले जगे जगे, सोय सजे वसुंधरा संवार दे, सोय सजे वसुंधरा संवार दे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम हे पुढील वर्षामध्ये भारत देश हा जगाची महासत्ता करायची असेल तर ज्याच्या खांद्यावर महासत्ता करायची आहे ते म्हणजे आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे युवा. जे आपण देह आणि उद्दिष्ट साधून आपण जे राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्फत जे काम करतोय, एक व्यसनमुक्त समाज, सेवाभावी समाज, कोरोना मुक्त समाज, समर्पण देणारा समाज, भारत माता की जय मानणारा समाज निर्माण करण्याचे ध्येय ठेवून हे ध्येय पूर्ण होण्यासाठी ताकद मनगटात ईश्वर देव आणि तुम्ही इतकी उंच आकाशापर्यंत उडण्याची क्षमता तुमच्यात निर्माण व्हावी म्हणून आपले लोकमंगल कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना मार्फत उपक्रम घेतोय. आणि उद्या जेव्हा या राज्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचा चर्चा केली जाईल, इतिहास बघितला जाईल, तेव्हा लोकमंगल महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा गौरवशाली निश्चितपणे इतिहासामध्ये नोंद होईल. आणि मी अशी आशा बाळगतो की महाराष्ट्र राज्याचा पुढचा पुरस्कार हा आपल्या महाविद्यालयाला निश्चितपणे मिळेल अशी आशा बाळगतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद श्रीराम. आपण जेव्हा स्वतःला एखाद्या कार्यात समर्पित करतो तेव्हा त्यातून तुम्हाला नेमकं काय मिळेल या प्रश्नाचं समाधान होणं महत्वाचं असतं आणि राष्ट्रीय सेवा योजना नेमकं हेच करतं. जेव्हा मी NSS म्हणते तेव्हा माझ्या गालावर एक स्मित हास्य येतं. NSS आपल्याला आपल्या देशाप्रती असलेल्या सामाजिक जबाबदारीची ओळख करून देतं, जाणीव करून देतं. सामाजिक उपक्रम फक्त एक कार्य न राहता एक आनंददायी प्रक्रिया होते आणि यासोबतच आपल्या व्यक्तिमत्व विकासही होतो. सोबतच NSSचं ध्येय सुद्धा पूर्ण होतं. स्वतःपेक्षा पलीकडच्या जगात जाऊन एक मदतीचा हात पुढे करून आपल्याला पोचणाऱ्या समाजाचा उत्कर्ष आम्ही बाळगतो. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे आणि प्रेमाचे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे. यानंतर NSS डे निमित्त घेण्यात आलेल्या क्विज कॉम्पिटिशनचे विजेते तसेच बेस्ट व्हॉलंटियर्स, उत्कृष्ट स्वयंसेवक याची घोषणा करण्याची विनंती मी डॉक्टर गणेश पवार सर यांना करते. धन्यवाद मीरा. आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक तथा
विद्यार्थी कल्याण अधिकारी माननीय डॉक्टर चव्हाण सरांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो. सरांबरोबर उपस्थित असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहाय्यक विशाल भोसले सरांचंही मनपूर्वक स्वागत करतो. कारण सरांचा खूप मोठा रोल आहे भोसले सरांचा, की सर्व पीओना आणि बाकी सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये सरांचं चव्हाण सरांना पण खूप सहाय्य असतं आणि आम्हा सर्वांचेच सर सर्व मदतनीस आहेत. त्याचबरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कार्यक्रम अधिकारी मनीषा मोठे मॅडमचंही मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर डॉक्टर उल्हास पाटील कॉलेजचे प्रोग्राम अधिकारी एन डी पाटील सरांचं मी स्वागत करतो. सर्व प्राचार्यांचं स्वागत करून मी आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे तर त्याला मी सुरुवात करतोय. यामध्ये सुरुवातीला मी खरं तर जे आपण क्विज कॉम्पिटिशन सरांच्या मार्गदर्शनातून घेतली होती त्याचे प्रथम 3 मुलींची मी घोषणा करू इच्छितो. थोडस म्हणजे आमच्या कॉलेजमधूनच थोडस हे अगोदरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यामुळं म्हणजे आमच्या कॉलेजमधीलच मुलगी प्राची गोवर्धन हिचा 45 गुण घेऊन तिनं प्रथम क्रमांक घेतलेला आहे. त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर ह्याची विद्यार्थिनी धुमाळ साक्षी आप्पासाहेब हिनं 44 गुण घेऊन दुसरा मुलीतून क्रमांक घेतलेला आहे. आणि तृतीय क्रमांक ही आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी घोडके सोराली राजेश हिने सुद्धा 44 गुण घेऊन तिसरा क्रमांक घेतलेला आहे. त्यामध्ये ज्यांनी अगोदर क्विज दिलेले आहे त्याचा प्रेफरन्स घेऊन आम्ही सेकंड क्रमांक साक्षी धुमाळ यांचा काढलेला आहे. त्याचबरोबर मुलांमधून सुद्धा आमच्या कॉलेजचा कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख शोएब हा 45 गुण घेऊन प्रथम क्रमांक त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी सूर्यवंशी प्रशांत प्रकाश यांनी 45 घेऊन हा द्वितीय क्रमांक घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा थोडस मार्कांच्या ह्याच्यानुसार आम्ही डिवायडेशन करून आणि वेळेनुसार त्याचं हे केलेलं आहे. आणि डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जळगावचे भन्ने नंदकिशोर संजय यांनी 44 गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. त्याचबरोबर दिशा कोळेकर, सुहासिनी दिनकर मोगले आणि विद्यार्थ्यांमधून शहाणे चैतन्य संजय, सागर होनमाने, गव्हाणे वैष्णवी दीपक यांनी सुद्धा चांगले गुण घेतलेले आहेत. त्या सर्वांचेही मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यानंतर आमच्या गत वर्षातील उत्कृष्ट स्वयंसेवक स्वयंसेविका आणि उत्तेजनार्थ जे विद्यार्थी आहेत तर प्रथम घोषणा मी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी कृषी जैव तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांची करू इच्छितो. त्यामध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक वैभव धायगुडे यांना दिलेला आहे. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करून त्यांनी हा मान घेतलेला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून मी अनुजा शिंदे हिचंही अभिनंदन करतो. आणि उत्तेजनार्थ बक्षीस हे शुभम खटकाळे यांना दिलेला आहे. त्यानंतर मी कृषी ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कृषी व्यवसाय व्यवस्थापनच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाची घोषणा करू इच्छितो. त्याच्यामध्ये शुभम सुर्वे हा उत्कृष्ट स्वयंसेवक आहे. त्यामध्ये नंतर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून ढमाळ विभावरी हिचंही अभिनंदन करू इच्छितो. आणि उत्तेजनार्थ नवले चेतन याचंही मी अभिनंदन करतो. त्यानंतर कृषी महाविद्यालयाचे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कायमच कार्य करत असलेला आमचा विद्यार्थी स्वप्नील बिरुणगे याचंही मी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून घोषणा करून त्याचं अभिनंदन करतो. त्यानंतर उत्कृष्ट स्वयंसेविका गोवर्धन प्राची श्याम हिचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि उत्तेजनार्थ सागर गाडे याचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर आपण कार्यक्रमास आमच्या प्रत्येक कार्यक्रमास आपण उपस्थित असतात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. यानंतर कार्यक्रमाची जी काही आम्ही तुमच्या मार्गदर्शनाची जी आतुरतेने वाट बघतोय तर आमचे माननीय मार्गदर्शक चव्हाण सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आम्हास मार्गदर्शन करावं. थँक्यू. हॅलो, सर्वांना नमस्कार. आवाज येतोय का? हा येतोय सर, येतोय सर. तर
आज 24 सप्टेंबर 2021 आणि सर्वच वक्त्यांचं भाषण मी ऐकलेले आहे. सर्वांनी आज सांगितलेलं आहे की आपण आज आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजे NSS दिवसाच्या म्हणजे वर्धापन दिनाच्या निमित्ताने NSS डे आपण आज साजरा करत आहोत. आणि अवघ्या भारतात, पूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या काही विद्यापीठ आहेत, जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, त्या सर्व युनिव्हर्सिटीमध्ये आज जे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत, सर्व कार्यक्रम अधिकारी आहेत आणि जे जे अधिकारी आहेत, सर्व केंद्रातली असतील, राज्यातले असतील, या सर्वांनी आज राष्ट्रीय सेवा योजनेचे जे बॅजेस आहे हे आपल्या छातीवर लावलेलं आहे अभिमानाने. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आज लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर यांनी अतिशय चांगला हा स्तुत्य असा उपक्रम आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक माननीय डॉक्टर सचिन फुगे, प्राचार्य व लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय वडाळा माननीय डॉक्टर अमोल शिंदे, त्यानंतर प्राचार्य लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा माननीय डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम अधिकारी जे आहेत ते श्री गणेश, प्राध्यापक गणेश पवार सर आणि मला वाटतं ज्योती गायकवाड, बरोबर आहे ना? अजून कोण आहे मला माहिती नाव मला, परंतु जेही काही असतील सर्व यामध्ये जेवढे कार्यक्रम अधिकारी असतील सर्व तिन्ही महाविद्यालयांचे, यांचं विशेष कौतुक आणि खरोखर त्यांचं मला खूप अभिमान वाटतो की गणेश पवार सारखे असे खरोखर उत्साही आणि काहीतरी धडपडी, काहीतरी करायचं, नवीन विशेष करायचं ह्या प्रेरणेतनं आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी मला एक महिना आधीच, मला वाटतं 24 तारखेलाच बरोबर मागच्या, मला एक महिना आधीच त्यांनी सांगितलं होतं की सर आपल्याला 24 सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाला आपल्याला जो आहे वर्धापन दिन साजरा करायचा आहे, तुम्ही प्रमुख पाहुणे असावं. तर पहिलंच मला आरक्षित त्यांनी केलेलं आहे, रिझर्व मला केलेला आहे, त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. आणि मी त्यांचे, तुमच्या सर्व लोकमंगल तिन्ही महाविद्यालयांच्या वतीने, तुमचे महाविद्यालयांचे सर्व प्राचार्यांचे मी शतशः आभार मानतो. आता सर्वांचं मी ऐकले, भाषणं ऐकली, आता मला बोलायला काही ठेवलेलं नाही, तुम्ही सर्व माहिती तुमची ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे आज 24 सप्टेंबर वर्धापन दिवस का असतो, कुठल्या दिवशी आपण स्थापना झाली होती, याचं कोण अध्यक्ष होतं, सर्व आपल्याला सर्वांना माहिती झालेली आहे. आपल्या जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल मध्ये सुद्धा सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. आता जास्त सांगणे न लागे, कारण ह्या 2 वर्षामध्ये ऍक्च्युली विद्यार्थी जे आहे हे थिअरॉटिकल नव्हे तर प्रॅक्टिकली काम करतात, खेड्यांमध्ये काम करतात. विशेष शिबिर असतील किंवा नियमित शिबिर असतील त्यामध्ये स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने तुमचे कार्यक्रम अधिकारी आणि तुमचे प्राचार्य या सर्वांच्या मार्गदर्शनातनं, पुढाकारातनं तुम्ही सर्व विद्यार्थी स्वयंसेवक काम करत असतात. त्यामुळे नुसतं बोलायची कढी, बोलायचा भात असं आपल्या ह्या NSS मध्ये नाहीये. स्वतः आधी केले मग सांगितले असे तुम्ही आपण सर्व आहोत. आणि खरोखर ह्या राष्ट्रीय सेवा योजनेचं किंवा NSSचं जे ब्रीदवाक्य सर्वांना माहिती आहेच, म्हणून आपण समाजासाठी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि याच्यातनं युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे. खऱ्या अर्थाने यात नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व अशा तिन्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राष्ट्रीय सेवा योजनेतनं घडल्या जातात. विद्यार्थी हा प्रथम वर्षामध्ये आल्यानंतर, खेड्यातनं आल्यानंतर हा लाजरा बुजरा असा असतो,
परंतु तो जेव्हा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये येतो आणि ज्यावेळेस विविध शिबिरांमध्ये सहभाग घेतो, वेगवेगळ्या नियमित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतो आणि तुमच्या कार्यक्रम अधिकारी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने विविध कार्यक्रमांचं आयोजन स्वतः करतो, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने त्याचं नेतृत्व, त्याचं वक्तृत्व आणि त्याचं दातृत्व सुद्धा हे सर्व अंगाने तो तयार होत असतो. तर हीच संकल्पना 1950 रोजी त्यावेळेचे पंतप्रधान चाचा नेहरू किंवा स्वर्गीय जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना त्यांनी संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर ती सर्व कार्यान्वित होत 1969-70 ह्या कालखंडामध्ये 37 साधारणतः युनिव्हर्सिटीमध्ये सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून झाला. त्यावेळेस त्या 4थ्या आणि 5व्या जे वित्त आयोग होतं त्या योजनेमधून साधारणतः 5 कोटीच्या सुरुवातीला पैसे दिले गेले आणि नंतर 40,000 विद्यार्थी स्वयंसेवक त्यामध्ये आधी सुरुवात त्यांनी केली. आज 40 ते 4 लाखाच्या इथे महाराष्ट्रात आहेत आणि भारतामध्ये अनेक फार मोठा आकडा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की येऊलेसे रोपू लावलेसे दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 1969 ला लावलेलं हे रोपट याचा फार मोठा असा वृक्ष झालेला आहे आणि सर्व राज्यांमध्ये सर्व विद्यापीठांच्या झाडांच्या या फांद्या इतक्या पसरलेल्या आहेत आणि त्या फांद्या नुसत्या आल्या नाहीत तर त्यांना गोड अशी फळं पण लागली. आणि अशी समाजसेवा तुमच्या हातून घडत आहे आणि पुन्हा तुमचा जो जडणघडणी मधला जो वाटा आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा, तो ह्या राष्ट्रीय सेवा योजनेमधूनच तुम्ही उद्याचे चांगले आदर्श असे नागरिक होणार आहात. कारण भारतामध्ये आपण राहतो, आपला देश आणि देशाविषयीचा अभिमान हा देशाचा गर्व आपल्याला असला पाहिजे. आपण जात धर्म पंथ वगैरे कुठल्याही प्रकारचं काही मनात न आणता फक्त माझा देश आणि माझं राज्य किंवा माझं कॉलेज, माझं जे काही आहे, माझी विद्यापीठ, हे सर्व ज्या काही माझ्या गोष्टी आहेत या माझ्या किंवा आमच्या असल्या पाहिजे. मी म्हणून नव्हे, मी करतो असं नव्हे, आम्ही करतो. आम्ही सर्वजण एकत्र करतो आणि देशाच्या साठी आपण केलं पाहिजे, राष्ट्रहितासाठी विचार केला पाहिजे, जनकल्याणासाठी विचार केला पाहिजे. मी सर्वच जे आहे साधारणतः हे लिहिलं होतं, सर्व लिहून आणलं होतं, परंतु मला भाषण ऐकल्यानंतर पाहिलं की ही माहिती सांगण्याची तुम्हाला आता गरज नाही. कारण तुमचे सर्व जेवढे प्राचार्य असतील किंवा जे विद्यार्थी होते स्वयंसेवक अतिशय चांगले तयारीमध्ये आहेत आणि सर्वांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. तर आता मी एकच सांगेन की जे काही करायचं असेल ते आपल्या समाजासाठी करायचं आहे. एक गीत मी आपल्या पुढे सादर करतो, कारण भाषण हे रटाळ होत असतं. भाषण ऐकून ऐकून झोपतात काही लोक, काही मला वाटतं काही विद्यार्थी असे मोबाईल लावून शेताच्या काय घराच्या काय कामाला चालले गेले असतील. हा लेक्चर घेताना अनुभव मला येतो म्हणून. तर असं करू नका, सर्वांनी आज मोबाईल चालू ठेवा. शक्यतो माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तरी अशी फसवेगिरी कधी करणार नाही, ते असं कोणी करणार नाही. कारण सध्याच्या युगामध्ये जे आहे विशाल भोसले सर माझ्या बरोबर आहेत, त्यांचे माझे चांगले सहकारी आहेत आणि मी त्यांना सर्वांना तेच सांगत असतो की आयुष्यामध्ये जे प्रामाणिकपणाने वागा, चांगलं वागा, फसवेगिरी करायची नाही कधीच. माणसाच्या आयुष्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत हे प्रामाणिकपणाने जर देश काम करत असतील आणि समाजामध्ये फसवेगिरीवरती जे आहे हे त्यांनी हे फसवेगिरी मोडून काढली पाहिजे. एक गीत आधी मी आपल्या पुढे सांगणार आहे आणि एक माझी म्हणजे फसवेगिरीवरची जी आहे भूतांची एक कविता ही फार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तर मी आधी ती करण्याच्या आधी तुम्हाला सर्व स्वयंसेवकांना एक गीतातनं एक संदेश देतो आहे. तो असा आहे, गलत मत कदम उठाओ सोच कर चलो, गलत मत कदम उठाओ सोच कर चलो, विचार कर चलो,
राह की मुसीबतों को पार कर चलो। तुम पे जिम्मेवारियां देश की पड़ी, तुम न बदलो चाल अपनी अब घड़ी घड़ी। तुम पे आने वाली आस की नजर पड़ी, चिराग ले चलो आग ले चलो, मस्तियों में रंग भरे फाग ले चलो। गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो। राह की मुसीबतों को पार कर चलो। रहो होशियार हमेशा न तुम डरो, दरिया आसमान पहाड़ों को सर करो। तुम पे आने वाली आस की नजर पड़ो, चिराग ले चलो आग ले चलो, मस्तियों में रंग भरे फाग ले चलो। गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो। राह की मुसीबतों को पार कर चलो। मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थी होतो. मी 1983 ते 1987 मध्ये BSc कृषी महाविद्यालय धुळे येथून मी पूर्ण केल्यानंतर त्यावेळेसच मी राष्ट्रीय सेवा योजनाचा या स्वयंसेवक होतो. आणि अर्थातच त्याही वेळेस माझ्याकडे एक कलागुण होते, म्हणून मला सर्व जे आमचे कार्यक्रम अधिकारी त्यावेळेचे प्राध्यापक वसंत पाटील सर, अजूनही मला नाव त्यांचं आठवतं, तर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही घडलो. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. आता हा जर शब्द बी जोडून दिला तर काही असे लोक असतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आपल्याला तो बी बाजूला काढायचा आहे. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. तर ह्या अर्थाने आपण सर्व अर्थाने खरंच आपण घडलो पाहिजे. आज मी जे सांगितलं की सर्वीकडे आपण जर पाहिलं ना, जे फसवा फसवीची जी चालली असते, मी ह्या माझ्या कवितेतनं एक संदेश असा देत असतो की कोणी फसवा फसवी तरी करायची नसते. जे काही करायचं आहे ते कदाचित तुम्ही धन वापरू नका, पण तन आणि मन तरी वापरा. तन आणि मनाने जरी केलं तर तुम्हाला आपोआप बाहेरची पब्लिक जे असेल हे धन देत असते. तुम्ही चांगलं काम कार्य सुरू करा. आता अण्णासाहेब हजारे हे काही कुठल्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिकलेले नाहीत किंवा ते काही मोठे डायरेक्टर नव्हते किंवा कुठल्या पदावर नव्हते, परंतु ही उर्मी जी आहे आतून आली पाहिजे. समाजसेवेची उर्मी जी आहे ही आतून आली पाहिजे आणि तीच माणसं ही सर्व श्रेष्ठ होत असतात. त्या सूरत से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही लेकिन किरत कभी ना जाए. अण्णा हजारे हे नाव असं काही राहून जाईल सर्वांकडे की भारतामध्ये नव्हे जगामध्ये त्यांचा चेहरा चालला जाईल काही कालांतराने, परंतु त्यांनी केलेलं कार्य, त्यांची जी प्रसिद्धी, त्यांची जी कीर्ती आहे ती अजरामर होणार आहे. असंच कार्य आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि आपलं नाव असं एक केलं पाहिजे, रोशन केलं पाहिजे. आपण आपल्या पुरतं आपण काम करत असतो, आपण शिक्षण घेत असतो, आपण समाजाचं मात्र देणं लागतो हे लक्षात ठेवा. आपण आपल्या नोकऱ्या एवढ्या मिळणार आहे आपल्याला आणि नोकरीतनं आपण मग पुन्हा आपला धनसंचय करणार आहोत, नाही आपलं प्रॉपर्टी कमवणार आहोत, परंतु माणसाचं नाव कमवणं हे फार महत्वाचं आहे. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्ही जे आहात हे सर्व अर्थाने नाव कमवणाऱ्याचं एक क्षेत्र चांगलं तुम्ही निवडलेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की माझी एक म्हणजे मी कविता यासाठी तुम्हाला सांगतो, कारण माझा संदेश जे आहे या कवितेतनं मी तुम्हाला सांगत असतो. तर चर्चा माणसांची जी आहे ही माणसं करतात. गणेश पवारजी, माणसांची चर्चा माणसं करतात, हे याने फसवलं अमुक फसवलं. परंतु मी ऐकलं, मी शनी भक्त आहे, मला भूत दिसतात, तर भूतांची चर्चा माणसांविषयी मी ऐकली. ते भूत माणसांविषयी काय बोलत होते तर ते मी माझ्या कवितेतनं मी ते लिहिलेलं आहे. तर निश्चितच तुम्हाला आवडेल. हा मोठा ऑफलाईनचा कार्यक्रम असता तर तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या, परंतु तुम्ही जागेवर सुद्धा तुम्हाला आवडली तर तुम्ही टाळी वाजवू शकता. तर टाळी यासाठी की मला पण उत्स्फूर्त मला वाटतं की मला तुम्ही प्रोत्साहन देत आहात आणि तुम्ही सर्व
ऑनलाईन आहात असं मला टाळी ऐकू येईल. तर मी लिहिलेलं आहे माणसांविषयी भूत चर्चा काय करत होती ते लिहिलं की अमावस्येची रात जमली भूते सात, किर्र काळोखात भूते बोलती आपसात. भूतांचा विषय होता मानव, ज्यामध्ये कुळ आहे 96. चर्चा भूतांची चालली होती, कुणास वाटे माणसाची भीती. त्यातील भूताचा पोरगा विचारतो बापाला, डॅडी तुम्ही घाबरता माणूस की सापाला. डॅडी तुम्ही घाबरता माणूस की सापाला. तर भूत म्हणे बेटा माणसापेक्षा साप बरा, तू म्हणशील तर मी तुझा बाप बरा. तर भूत म्हणे बेटा माणसापेक्षा साप बरा, तू म्हणशील तर मी तुझा बाप बरा. कारण शेपटीवर पाय ठेवल्या विना साप कुणालाही डसत नाही आणि अमावस्या पौर्णिमेविना मी कुणाच्या अंगात घुसत नाही. पण माणसाची सारीच तरा फार न्यारी आहे, त्याची वागण्याची तरा सर्वांपेक्षा फार भारी आहे. तो कारण नसतानाही कुणालाही कधीही डसत असतो. रात्र असो दिवस असो अमावस्या पौर्णिमा कुणाच्याही अंगात घुसत असतो. लांडग्यापेक्षा लबाड माणूस कसा आहे बघा, लांडग्यापेक्षा लबाड शोधित असतो घबाड. आणि पैसा त्याचा देव आहे आणि म्हणून माणसाचा भेव आहे. पैशांपुढे तो कोणत्याही नात्यात जाणत नाही. आई बाप भाऊ बहीण बायको कोणत्याही नात्यात मानत नाही. सर्व विषामध्ये माणसाचे विष फार जहाल आहे. भिनले जर आपल्या अंगात तर त्याचे हाल बेहाल आहे. माणसाचं वर्णन ऐकल्यावरती भूताचा मुलगा म्हणतो डॅडी माणसाचे प्रकार कुणास ठाव आहे. आपल्यासारखे आग्या वेता खरीस असे का त्यांचे नाव आहे. तर भूत म्हणतो बेटा आपल्यातील आग्या वेता खरीस पेक्षाही काही माणसे फार क्रूर आहेत. काही खादीधारी काही खाकीधारी, मी काही म्हणलो, आणि काही शासनातील अधिकारी म्हणजे आम्ही सोडून विशाल भोसले आम्ही सोडून काही खादीधारी काही खाकीधारी काही शासनातील अधिकारी माणसांना लुटण्यामध्ये मशहूर आहेत. माणसांना लुटण्यामध्ये मशहूर आहेत. दरोडेखोरी बलात्कारी भ्रष्टाचारी अत्याचारी यात माणसाची एक नंबरची हमी आहे. देवाशी लढणारे राक्षस सुद्धा या माणसापेक्षा कमी आहे. असेच मग भूतांचा मुलगा म्हणतो भूतांचं माणसाचं वर्णन ऐकल्यावर तर घाबरली सारी भूत. भूतांचं हे वर्णन ऐकल्यावर तर घाबरली सारी भूत आणि भूतांच्या पोराडात चंडीतच आली मूत. म्हणजे ही विडंबन कार्य आहे, विडंबन हे कविता आहे. तर एवढे घाबरलेत तर मग भूताचा मुलगा म्हणतो डॅडी आपण असं का करत नाही. डॅडी आपण असं का करत नाही. माणसाच्या अंगात घुसून त्यांना का सुधरवत नाही. भूत म्हणतो बेटा आपण जर लागलो माणसाला तर आपल्याला पळवण्यासाठी त्याच्याकडे आहे गंडा धागा दोरा. पण माणूसच आपल्याला लागला तर त्यास कसे पळवशील पोरा. माणूस सुधारण्यापेक्षा आपण बिघडण्याची जास्त भीती आहे. अशांतता होईल आपल्या भूत नगरीमध्ये अशी माणसाची कूटनीती आहे. अशीच मग बोलता बोलता भूतांची जायची झाली वेळ आणि पहाट होता सुरू झाला खेळ. माणसांचा सुरू झाला खेळ फसवा फसवी फसवा फसवी फसवा फसवी. तर अशा ह्या अर्थाने ही विडंबन पण कविता जरी असली ही हास्य कविता जरी असली तरी याच्यातनं मर्म असं आहे की सध्या माणसं बिघडलेली आहेत. आम्हाला माणूस पाहिजे, माणूस घडवायचे आहेत आम्हाला. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून माणूस घडू शकतो. म्हणून मी म्हटलं आधी आपण घडवलं पाहिजे आणि मग दुसऱ्यांना घडवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. नाही तर मग समाजामध्ये तुम्ही जे करता फक्त तुम्ही बोलता मात्र करत नाही याचा अर्थ असा होतो. मग मी गीतकार म्हणून मी लिहायचं पोवाडे लिहायचे, दारूबंदीचे पोवाडे करायचे, मी भ्रष्टाचार मुक्तचे करायचे आणि मी स्वतः सर्व ते आत्मसात करायचं. मग माझ्या शब्दाला किंमत राहणार नाही. त्याप्रमाणे आपण आधी चांगलं करा. आपलं चारित्र्य ही तुम्ही चांगलं ठेवा. कारण कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस असं म्हटलेलं आहे. तर सर्वात मी विद्यार्थ्यांना मुला मुलींना मी आज माझ्या 30 वर्षाच्या विद्यापीठाच्या सेवेमधला माझा आजचा अनुभव आहे की तुमचं जे चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. विशेषतः मुलांचं मी सांगितलं कारण यांना सांगितलं आहे असं एक म्हणणं आहे
कि परनारी है पैनी छुरी, परनारी है पैनी छुरी मत लगाओ अंग, रावण के 10 शीश कट गए पर नारी के संग. और नारी को बुरा भी मत कहो, नारी तो रतन की खान, जिस कोख से भक्त प्रल्हाद जन्मे वो नारी है महान. तर अशा अर्थाने आपण जे आहे, आपण जे चांगलं काम करा, चांगलं एक वागा, चारित्र्य जपा. तुमचा विषय मला माहिती आहे, तुम्ही तरुण अवस्थेमध्ये असताना तुम्हाला प्रेम वगैरे वगैरे आवडतच असतं, पण प्रेम कोणतं करावं तर प्रेम साने गुरुजींचं करावं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. नाहीतर मग तुम्हाला ती आणि तो याच्यामध्ये अडकून जातात, मग तुम्ही नको ते करतात आणि आपला राष्ट्रीय सेवा योजनेचा आपलं जे आहे तर ते ब्रीदवाक्य सोडून देतात आणि वेगळंच काही करतात. असाही माझा काही अनुभव आहे. तर तो आपण, कारण काय होतं की कधी कधी आपण सुद्धा, आपण तरुण आहोत, आपल्याला सुद्धा काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर एक मी माझ्या गमतीमध्ये मी म्हणत असतो, जरी तुम्ही हे असलात, तुम्ही तुमच्या मनात नसलं परंतु काही पथ्य ही पाळायची असतात. कारण मी एका शायरचे कविता म्हणजे शायरी वाचली आहे, त्याच्यात असं म्हटलंय की जवानी आदमी पे इल्जाम होती है. गणेश पवार ऐकू येते का? हो सर, हो सर. जवानी आदमी पे इल्जाम होती है, निगाहें नेक होकर ही उम्र में बदनाम होती है. मी फक्त विद्यार्थ्यांना सांगत नाही, प्राध्यापकांनाही सांगतोय. इर्शाद सर, इर्शाद इर्शाद. जवानी आदमी पे इल्जाम होती है, निगाहें नेक होकर भी इस उम्र में बदनाम होती है. और कौन कहते बूढ़े इश्क नहीं करते, वे इश्क तो करते हैं लेकिन उनके सफेद बालों को की शक नहीं करते. मुंगटीचा भाग आहे, विनोदाने घ्या. थोडासा हलकं फुलकं तुम्हाला मिळालं पाहिजे, कारण भाषण रटाळपणाने चाललं मला आवडत नाही. म्हणून थोडी थोडी मध्ये मध्ये असं विनोदाने मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या विनोदाने असल्या तरी सिरियस घ्या. सिरियस कोणत्या अर्थाने की याच्यात आपण चारित्र्य जपलं पाहिजे, आपण काही पथ्ये पाळली पाहिजे, आपण चांगलं समाजाचं देणं लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करा. मी बोललो तर मी अजून 2 तास बोलू शकतो, परंतु तुम्ही म्हणाल की हा पाहुणा कोण धरून आणला, नाही का? तर असं व्हायला नको. पवार सर आणि फुगे सर किंवा तुमचे प्राचार्य यांना विद्यार्थी म्हणतील सर असं कसं काय तुम्ही हे केलं. तर प्रमुख पाहुणा जरी असला आणि मी डायरेक्टर जरी असलो तरी वेळेचं बंधन हे पाळलं पाहिजे. मला वाटतं बिरुंगे हा चांगला विद्यार्थी मला दिसतोय, आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचा चांगला गायक आहे तो. आणि तो मला दिसल्यामुळे मी आता मी आता समारोप करतो आहे. परंतु मी बिरुंगेला परत एक आदेश देणार आहे की त्याने एक गीत म्हणावं. आणि तुम्ही सर्वांनी बोलवलं, मला प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही पाचारण केलं, आमंत्रित केलं. मी माझे काही विचार जे असतील आपल्या पुढे केलेले आहेत. तर सर्वांनी राष्ट्रीय सेवा योजनेचं जे ब्रीदवाक्याप्रमाणे वागावं आणि मी सांगितल्याप्रमाणे आपलं चारित्र्य चांगलं ठेवा, आपलं भ्रष्टाचार मुक्त जगा, व्यसनाधीनता करू नका, कुठल्याही प्रकारचे व्यसन माणसाला नसावं, आरोग्य चांगलं ठेवा, कारण हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे. या गोष्टींचा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिनाच्या निमित्तानं मी सर्व संदेश तुम्हाला देत असतो, विद्यार्थ्यांना देणार आहे आणि दिलेला आहे. काही माझ्याकडून काही शब्द चुकला असेल कदाचित तर तुम्ही तो सर्वांनी विसरून जा आणि जे चांगलं आहे तेवढं घ्या. मला पुनश्च बोलवण्याबद्दल मी तुमच्या लोकमंगलच्या सर्व टीमचं मी आभार मानतो. आणि बिरुंगे यांनी एक गीत म्हणावं असं मी त्याला आदेश करतो. धन्यवाद. मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन. ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन. इसके वास्ते निसार
थँक्यू सर. ओके, धन्यवाद. व्हेरी गुड. सर्वांनी जागेवर टाळ्या वाजवत आहे साठी. ओके, चला गणेश पवारजी, चला मला हळगाव कॉलेजला जायचंय परत. हो सर चालेल सर. हो, मी हे करू का आता? तुमचं चालू द्यायचं, तुम्ही चालू द्या. हो सर चालेल. मी होतो लेफ्ट होतो. चालेल सर. यानंतर मी लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर रणजित पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आज माझा आवाज येतो ना क्लिअर? हो सर, येतोय सर, बोला. ओके. आज 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे सहकारी डॉक्टर शिंदे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर फुगे सर, सर्वच महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी तसेच इतरही महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी आणि सर्व उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. बऱ्यापैकी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे काही आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहेत किंवा ज्याच्यासाठी आपण काम करतोय, राष्ट्र उभारणे असेल, राष्ट्रहित जपणे असेल किंवा राष्ट्र भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी किंवा रुजवण्यासाठी आपले जे काही स्वयंसेवक काम करत आहेत. आपण मागील काही महिन्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा 1-2 वर्षापासून आपल्याकडे कोरोना महामारी सुरू आहे आणि तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी जे काही तिन्ही महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठात अगदी देश पातळीवर सुद्धा जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, हे न डगमगता किंवा या कोरोना महामारीला न घाबरता अतिशय स्तुत्य असे उपक्रम मगाशी विद्यार्थ्यांनी सांगितलेलेच आहे की चांगल्या पद्धतीने उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. कोरोना महामारीचे जे काही माहिती असेल किंवा त्याचं जे काही त्याच्यावरचे उपचार घेण्यासाठीचे जे काही कार्यप्रणाली असेल, शेतकऱ्यांसाठी जे काही प्रयोग असतील, जे काही प्राणी मात्रांसाठी केलेले उपक्रम असतील, तर असे विविधांगी स्वरूपानं जेणेकरून राष्ट्रहित निर्माण होईल, मनामध्ये सामाजिक बांधिलकी या ठिकाणी तयार होईल. तर असे संदेश देणारे उपक्रम हे तिन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आहेत, प्राचार्य आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी या ठिकाणी अंगीकारले आहेत. तर या दिनाचं औचित्य साधून मला एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं की युवकांनी सेवा त्याग या भावनेचा आदर केला पाहिजे. या भावना आपल्याला या महाविद्यालयीन जीवनातच आत्मसात कराव्यात आणि त्याच्यावरच कार्यानुभव करून किंवा त्या गोष्टींचं अनुकरण व अवलोकन करून आपलं जे समोरचं काही जे जीवन आहे आणि सेवा त्याग भावना आपण आयुष्यभर आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जर ही भावना आपण शेवट ठेवली तर सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जी जडणघडण आहे ती प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी आपण त्याच्यासाठी एक ज्याला आपण मीडियम म्हणतो, तर ते मीडियम होण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला बघतोय की अनेक नको असणाऱ्या गोष्टी घडत आहेत. जरी आपण त्या रिस्ट्रिक्ट नाही करू शकलो तरी त्या कमी करण्यासाठी आपल्याला जे जे पावलं उचलता येतील तर ते उचलणं हे गरजेचं आहे. कारण आजचे नवतरुण किंवा नवयुवक जे आहेत ते उद्याच्या गौरवशाली भारताचे आधारस्तंभ आहेत आणि युवकांनी कारण युवकांची युवाशक्ती आपल्या सर्वांना युवाशक्तीचं महत्व माहित आहे. युवाशक्तीने जर एखादी गोष्ट मनामध्ये उचलली किंवा एकजूटपणे जर एखाद्या गोष्ट करण्याचा निर्धार केला तर निश्चितच त्याला यशस्वी स्वरूप प्राप्त होतं किंवा त्याचं कृतीत रूपांतर होत असतं. तर या प्रसंगी मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकानं ही जे काही राष्ट्रप्रेम असेल, राष्ट्रभावना असेल, समता, बंधुता, ही काही जी मूल्य आहेत, जीवनाची मूल्य, धर्मनिरपेक्षता असेल, तर ही मूल्य स्वतः आत्मसात करून बाकीच्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचं कौशल्य किंवा काम आपल्या हातून घडावं अशा प्रकारचं जर आपण नियोजन केलं तर निश्चितच याचं जे काही फार मोठा इम्पॅक्ट होईल असं नाही, पण निश्चित काही ना काही प्रमाणामध्ये त्याचं कुठेतरी अधोरेखित ते काम होईल आणि स्वतःचं तर जीवन बदलण्यासाठी फायदा होईलच, त्यासोबतच इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आपण त्यांना प्रेरित केलं पाहिजे. हे त्या निमित्ताने मी त्या ठिकाणी सांगू शकतो.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिर जे आपल्या ह्या कोरोना महामारीवर थांबलेले आहेत, पण जे काही खेडेगावाकडे चला किंवा खेडेगावामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या शिकण्यासाठी अनुभवण्यासाठी आपण तिथं त्या काही सामाजिक मूल्यांची देवाणघेवाण करत असतो, तर ती कुठेतरी जपण्या तर ते निश्चितच आपल्या हातून चांगली कामं होतीलच. तत्पूर्वी सुद्धा आपण सामाजिक बांधण्या देखील जपण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आपल्या स्तरावरती आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि व्यक्तीचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यातूनच आपल्या भारताची जी काही गौरवशाली गाथा आहे, तो इतिहास आहे, त्याच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जी काही जडणघडण होत आहे, त्यासाठी आपला योगदान निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे. तर पुनश्च जे काही लोकमंगल कृषी महाविद्यालयाने क्विज कॉम्पिटिशन घेतली होती, त्याच्यामध्ये जे काही विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले, ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, तसेच जे ज्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका हा पुरस्कार किंवा त्यांना यश त्यांनी त्याच्यामध्ये संपादन केलेलं आहे आपल्या कार्यातून, तर त्यांना मी देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर अमर शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. नमस्कार. आज आपण राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आलात. त्या कार्यक्रमाचे प्रमुखपणे आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी चव्हाण, इतर सर्व कॉलेजचे प्राध्यापक, आपल्या महाविद्यालयाचे कार्यक्रम प्रमुख, माझे सहकारी सर्व प्राचार्य, जास्त वेळ घेणार नाही, परंतु माझे 2 शब्द चालू करण्यापूर्वी मी विशेष आभार चव्हाण सरांचे माने. मला वाटते गणेश पवार सर ऐकत असतील. आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कुठून येतो, तर आपल्या विद्यापीठाचेच विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि कार्यक्रम अधिकारी एवढे उत्साही असतील. त्यांनी ज्या काही कविता सादर केल्या आणि जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच आपल्यासाठी एक उत्साह भावना असली पाहिजे आणि ती जर भावना, तो इंटरेस्ट असेल तरच ते विद्यार्थी त्या कामापर्यंत पोहोचतात. आणि मला वाटतंय आज सुद्धा आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जेवढे विद्यार्थी आपण सिलेक्ट करतो, मला असं वाटतंय की सर्व विद्यार्थी त्या पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये एक ठराविक विद्यार्थी असतात, ते तेवढे इंटरेस्टिंगली पुढे येतात आणि मग बाकीच्यांना नाविलाज असतो, मागे यावं लागतं, असा एक विषय दिसतो आणि आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. तर मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकानं म्हणजे आता जसं चव्हाण सरांनी सांगितलं, पहिल्यांदा आपण बदललं पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करण्याची संधी भेटली आहे, तर आपल्यामुळं दुसऱ्यामध्ये बदल झाले पाहिजेत. म्हणून या टीम मध्ये तरी तो बदल पहिल्यांदा झाला पाहिजे आणि सर्व बदल ते होतील, कारण आपल्यामध्ये तो स्पार्क आहे. आणि शेवटी कसं आहे की आपण ह्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जे काही कार्यक्रम होतात, म्हणजे थोडक्यात आम्ही लोक, म्हणजे प्राचार्य असो किंवा तुमचे कार्यक्रम समन्वयक असतील, हे कुठेतरी ह्या राष्ट्रीय सेवा योजनेची पंथी लावण्याचं काम करतो. त्या पंथीची मशाल कशी करायची हे सर्व त्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. आणि ही खरंच राष्ट्रीय सेवा योजना किंवा ही सेवाभाव भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आज आपण जर बघितलं मागच्या 1.5-2 वर्षापासून जे काही आपल्या जगामध्ये चाललंय, म्हणजे देशामध्ये न म्हणता जगामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात किंवा आजूबाजूला रोज काही गोष्टी चालल्यात, तर हिथं एकात्मतेची गरज आहे. समाजाचा बॅलन्स महत्वाचा आहे. आज समतोल खरंच किती महत्वाचा आहे ही संकट आपल्याला सांगायला लागले. तुमच्यामध्ये
समतोल ठेवा, तुमच्यामध्ये एकात्मता ठेवा. म्हणजे ह्या कोविड पॅन्डेमिक मध्ये आपण ते शिकलो. आज आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्यानुसार सांगतायत की त्याच्यानुसार आपल्याला त्या घटना अशा सांगतायत की तुमच्या विचारामध्ये बदल करा. कारण आपण भौतिक सुखाच्या मागे पळत चाललेलो आहे आणि जोपर्यंत आपण नुसत्या भौतिक सुखाच्या मागे पळत जाऊ तोपर्यंत आपला म्हणजे आपण पैशाने मोठे होऊ पण मनाने छोटे छोटे होत जाऊ. आपलं आयुष्य कमी होईल, आपल्या आयुष्याचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. आणि मूळ उद्देश हा राष्ट्रीय सेवा योजनेचा तोच आहे. म्हणजे माणूस म्हणून समाजामध्ये एक घटक कसा तयार झाला पाहिजे हे आपण ठरवायचं आहे, आपण तयार करायचे. आणि हे येस तुमचं हे वय त्या भावना उत्स्फूर्तपणे स्वतःमध्ये घेण्यासारख्या आहेत. आणि त्याच्या जर तुम्ही त्या गोष्टी स्वतःमध्ये घेतल्या तर समाजामधले बदल तुम्ही सहज करू शकता. कारण तुमचं ते वय आहे. तुम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या विचारावर परिणाम करू शकता, त्यांच्यामधले बदल घडवू शकता. म्हणून खरं तर ह्या UG मध्ये तुम्हाला ह्या राष्ट्रीय सेवा योजनेचा फायदा घेता येतो. तसं पाहिलं तर मग सरकारला किंवा विद्यापीठाला ही राष्ट्रीय सेवा योजना अगोदरही राबवता आल्या असत्या. म्हणजे तुमच्या अगदी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेजच्या लाईफमध्ये किंवा मग नंतरही राबवता आल्या असत्या. परंतु हा एज ग्रुप का निवडलाय याच्या पाठीमागं पण हे गणित आहे. कारण तुमचं वयच असं आहे की तुम्ही ह्या भावनांशी लगेचच जुळवून घेऊ शकता आणि त्याचा समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. त्यामुळं आपण खरंच त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. पॅन्डेमिकमध्ये तिन्ही महाविद्यालयांनी चांगलं काम केलंय. कारण आम्ही फेसबुकवर म्हणजे व्हॉट्सअपवर आपल्या कॉलेजच्या जेवढा काय सोशल मीडिया ग्रुप आहे त्याच्यावर या ऍक्टिव्हिटी सगळ्या बघतोय. आपल्या न्यूज तयार होत आहेत. आपलं काम सध्या चांगलं आहे. अपेक्षा एवढीच आहे की आपलं हे पॅन्डेमिक संपल्यानंतर ज्यावेळेस ऑफलाईन कॉलेज चालू होईल त्यावेळेस पण अशाच पद्धतीने आपल्या ऍक्टिव्हिटी चालू राहाव्यात. कारण असं होतं की आता कदाचित असंही होत असेल की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली हे ऍक्टिव्हिटी करायची असल्यामुळं त्या सहज शक्य पण होत असतील आपल्या घरी किंवा गावाकडे. पण इथं आल्यानंतर सुद्धा तीच एकजूट तोच स्पार्क आपल्यामध्ये असावा आणि त्याच पद्धतीनं आपल्याकडून काम व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर सचिन फुगे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष समारोप करावा. धन्यवाद अस्मिता. आवाज येतोय का सर? हा सर येतोय, बोला सर. आज 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर महावीर सिंग चौहान सर, संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचबरोबर सरांचे सहाय्यक श्री विशाल भोसले सर, कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या कार्यक्रमाधिकारी मनीषा मोठे मॅडम, कृषी महाविद्यालय जळगाव यांचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर ND पाटील सर, त्याचबरोबर सर्व सहकारी डॉक्टर अमोल शिंदे प्राध्यापक सचिन जगताप सर आणि तिन्ही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामधील सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका, महाविद्यालयामधील प्राध्यापक, क्विज कॉम्पिटिशन मध्ये क्विज कॉम्पिटिशन जी घेतलेली होती त्याच्यामध्ये यश संपादित केलेले सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी व ज्यांची उत्कृष्ट स्वयंसेवक स्वयंसेविका म्हणून निवड झालेले सर्वच स्वयंसेवक यांना सर्वप्रथम मी राष्ट्रीय सेवा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खर तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे आणि त्याचबरोबर आपल्या लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी समग्रपणे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि माझ्यासाठी अध्यक्षीय भाषणासाठी काय ठेवलेलं आहे, बोलण्यासाठी काय ठेवलेलं आहे हेच खरं तर काय कळत नाहीये. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर महावीर सिंग चौहान सर यांनी आपल्या मार्गदर्शनामधून गलत मत कदम उठाओ सोच कर चलो या
त्यांच्या कवितेतून आपल्याला आपल्या देशाप्रती कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे, समाजाप्रती कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये एक ओळ होती की राष्ट्रकार्य करत असताना किंवा कोणतेही चांगलं कार्य करत असताना आपल्याला कठीणाईयांचा सामना करावा करतो, अडचणी येतच असतात, तर त्याच्यावरती पण कशा पद्धतीने मात करायची आहे याचं पण सरांकडून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ओळीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. खरंच विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कोणतंही एखादं कार्य करायचं असेल तर त्या कार्यामध्ये अनंत अशा अडचणी निर्माण होत आहेत, अनंत अशा अडचणी असतात, परंतु या अडचणींना चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे. त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच एक यशस्वी विद्यार्थी, एक यशस्वी युवक या देशासाठी तयार होईल. एक यशस्वी युवकच या देशाचं भलं करण्यासाठी प्रयत्न करेल आणि ह्या देशाचं भलं हे आपल्या एका विद्यार्थ्याकडून होईल. याच्यासाठीच महाविद्यालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना एककामधून आपले कार्यक्रम अधिकारी असतील, आपले इतर सर्व प्राध्यापक असतील, हे आपल्यावरती संस्कार बीज रोवण्याचं कार्य करत आहेत आणि त्याचंच फलित म्हणून अगदी गेल्या एका वर्षांपासूनच आपण अगदी अशा कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचं अगदी त्याचा बॅरियर न मानता किंवा कुठल्याही पद्धतीची अडचण न मानता आपण इतके सुंदर आणि इतके चांगले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेले आहेत. गेल्या एका वर्षामध्ये जे काय कार्यक्रम घेतले त्याचा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये दिशा कोळेकरच्या प्रेझेंटेशन मध्ये बघूनच घेतलेला आहे. म्हणजे पाहिलंय आपण की किती सुंदर पद्धतीचे आपण कार्यक्रम घेतोय. अगदी साध्यातला साधा सीड बॉल प्रिपरेशन पासून ते अगदी मोठ्यातलं मोठ्यापर्यंत आपण सैनिकांसाठी, म्हणजे देशसेवा कशी असते, तर देश सेवा करण्यासाठी केवळ बॉर्डरवरतीच सेवा करावी लागते असं नसून आपण अगदी आपल्या स्तरावरती, आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये एखादं छोटस केलेलं कार्य सुद्धा कसं देश सेवेसाठी समर्पित केलं जाऊ शकतं याचं आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरंच आपल्या हातून असंच चांगल्या पद्धतीचं कार्य घडत राहू. डॉक्टर शिंदे सर याप्रमाणे म्हटलं की जसं आम्ही फक्त एक मशाल लावण्याचं काम करतो, म्हणजे एक छोटं पंथीला लावण्याचं काम करतोय, परंतु त्याचं मशालीमध्ये रूपांतर करण्याचं काम हे आपण सर्व स्वयंसेवक करत आहात. आज आम्ही फक्त एखादी कल्पना आपल्या समोर मांडतो, आपले कार्यक्रम समन्वयक कल्पना मांडतात, परंतु आपण ती जी छोटी कल्पना आहे तिचा विस्तारपूर्वक विचार करून त्याला आपल्या संकल्पनेमधून कृतीच्या माध्यमामधून ह्या समाजामध्ये उतरवण्याचं काम आपण करत आहात. हे खूप मोलाचं कार्य आहे. असंच या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी पाहिलेलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या देशातील युवकच खऱ्या अर्थाने ते पेलू शकतात. हे सिद्ध जर होत असेल तर ते आपल्यासारख्या युवकांच्या माध्यमामधून. असंच चांगल्या पद्धतीने आपण कार्य करत राहू. त्याचबरोबर मला अनुषंगानं असं वाटतं किंवा आपल्याला बोला की जसं डॉक्टर महावीरसिंग चौहान सरांनी विडंबनपर एक काव्य या ठिकाणी सादर केलेलं होतं की आजच्या समाजामध्ये मानवाच्या समाजामध्ये चाललेली जी काही अराजकता आहे, खरंच म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. भ्रष्टाचारी आहेत, दुराचारी आहेत, अत्याचारी आहेत, बलात्कारी आहेत, अशा सगळ्या सभोवताली चाललेल्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला एक मशाल म्हणून कार्य करायचं आहे. या समाजामध्ये त्या माध्यमामधून जनजागृती करायची आहे. एकीकडं देशाचे जे युवक आहेत ते अगदी कुठल्या तरी अंधभक्तीच्या मागे पडत आहेत, एकीकडे व्यसनाधीन होत आहेत, त्यांना कुठल्या पण छोट्या छोट्या गोष्टीचा ताणतणाव निर्माण झाला की ते फ्रस्ट्रेशन करत आहेत, अगदी आत्महत्या करण्यापर्यंतचे वाईट विचार घेऊन ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत. तर अशा सर्वच स्तरामधील लोकांवरती छोटस कार्य आपण करावं, जेणेकरून या देशाचा युवक हा मनामधून खूप स्ट्रॉंग होईल, तो आत्मनिर्भर होईल. याच्याकडे आपण लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण म्हणजे या सर्व कार्याची सुरुवात ही आपल्यापासूनच होत असते. महात्मा गांधीजींनी सांगितलं की बाबा
देश जर देशामध्ये जर काही बदल घडवायचा असेल तर तो सर्वप्रथम आपल्यामध्ये बदल घडणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण खरं तर आहातच शिस्तबद्ध, परंतु आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध कशा पद्धतीने बनता येईल व एक यशस्वी मुलगा, एक ह्या देशाचा एक प्रगल्भ विचारसरणीचा नागरिक कसं बनता येईल याच्याकडे आपण बनण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या औचित्याने मी फक्त आपणास एवढंच बोलू इच्छितो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे डॉक्टर महावीर सिंग चौहान सर यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो, कारण की आम्हाला सरांचं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने लाभतं. म्हणूनच खरं तर आम्हाला हे खाली कशा पद्धतीने कार्य करायचं आहे याच्याबद्दलच्या कल्पना येत राहतात. सरांना मी पुन्हा अशी विनंती करेल की सर, आपण असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, असंच आम्हाला सहकार्य करत राहावं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मोठे मॅडम असतील किंवा जळगाव कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी पाटील सर असतील, त्यांनाही मी पुनश्च एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. व सर्व युवका या ठिकाणी कार्यक्रम समन्वयक व सर्व छात्र यांना पण पुनश्च एकदा आभार मानतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे अध्यक्षीय मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी प्राध्यापक ज्योती गायकवाड मॅम यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. काय सर बोला. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. ऋणी आहोत आम्ही यापुढे, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानते आपले मनापासून आभार. तर आजच्या या राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी माननीय डॉक्टर महावीर सिंग चौहान सर लाभले. अतिशय उत्कृष्ट शैली व उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माननीय डॉक्टर चौहान सर यांचे मी श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच सरांचे आमच्या लोकमंगल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन लाभावे अशी आशा व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठातील उपस्थित माननीय विशाल भोसले सर असतील व सर्व कार्यक्रम अधिकारी यांचे देखील मनापासून आभार मानते. यानंतर मी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सचिन फुगे सर, लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर अमोल शिंदे सर, तसेच लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर रणजित पाटील सर यांचे मी NSS कार्यक्रम अधिकारी या नात्याने मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमास गुगल मीट व YouTube लिंक जॉईन करून जे प्राध्यापक असतील किंवा सर्व विद्यार्थिनी असतील तर त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. हॅव अ नाईस डे टू ऑल.